उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेना भवनामध्ये बैठक पार पडते। मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने चर्चा केली जाते। आज उमेदवार फायनल करणार, उद्या जाहीर करणार। महाराष्ट्राच्या भल्यासाठी वाईट ठरलो तरी चालेल, भाजपने दुरुपयोग करून घेतलाय असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने या ठिकाणी या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे। उमेदवार फायनल करणार आणि उद्या जाहीर करणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। तर भाजपाने दुरुपयोग करून घेतल्याचंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे। उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडलेली आहे। या बैठकीमध्ये आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाली आहे। उमेदवार आता निश्चित झालेले आहे, तर उद्या उमेदवार यांची यादी ही जाहीर केली जाणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलंय। ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये मनसेला मराठी बहुल भागामध्ये एकच जागा देण्यात आली। शिवडी, दादर, घाटकोपर, विक्रोळीमध्ये 2 ते 3 जागांची मागणी होती। कमी जागा मिळत असल्याने आणखीन 18 जागेची मनसेची मागणी आहे। आज पुन्हा ठाकरे बंधूंच्या नेत्यांमध्ये जागा वाटपावर चर्चेची शक्यता आहे। ठाकरे बंधूंमध्ये जागा वाटपाचा तिढा नाही। दादर, माहीम, भांडूप, विक्रोळीतील तिढा सोडवण्यासाठी आम्ही समर्थ आहोत असं संजय राऊत यांनी म्हटलंय। कोणताही तिढा वगैरे नाही। शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये जागा किंवा अन्य गोष्टीवरून तुम्ही जो म्हणताय तिढा पेच असं काही नाही, सगळं सुरळीत आहे, दिसेल तुम्हाला। किती जागांवर एकमत झालेलं आहे? कशाला पाहिजे किती जागा? आमच्या दोघांमध्ये किती जागा विषयच नाही आहे। हे स्वतः माननीय राज ठाकरे यांनी वरळीतल्या पत्रकार परिषदेत सांगितलं। जागा किती आणि आकडा किती ह्याच्यामध्ये कोणीच पडत नाही। शेवटी जे काही राहणार आहे ते शिवसेना मनसे या एका कुटुंबात राहणार। उभाटाच्या युतीमध्ये कुणाला किती जागा मिळणार हे सांगायला संजय राऊत तयार नाहीयेत, कारण दोन्ही पक्षामध्ये कमालीची भांडणं सुरू आहेत। संजय राऊत आणि उभाटा गट मनसेला जागा सोडायला तयार नाहीत। फक्त 40 ते 50 जागांवर मनसेची बोळवण करण्याची तयारी उभाटा गटाची आहे। त्यामुळे मनसेचे नेते देखील नाराज आहेत। त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत यांच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता दिसली आहे की उभाटा गटाला जास्तीत जास्त जागा घ्यायच्या आणि मनसेची 40 ते 50 जागावर बोळवण करायची, अशा पद्धतीचं संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे यांचं धोरण आहे। त्यामुळे मनसैनिकांनी आणि सन्माननीय राज ठाकरे यांनी देखील उभाटा गटाच्या या कूटनीतीपासून सावध राहिलं पाहिजे। संभाव्य बंडखोरी रोखण्यासाठी भाजपाचे प्रयत्न सुरू आहेत। ज्यांचं तिकीट कापलं जाईल त्यांचा आगामी काळामध्ये प्रमोशन होईल असं जळगावमध्ये मंत्री महाजन यांच्याकडून नाराज उमेदवारांना आश्वस्त करण्यात आलंय। आमदारचं तिकीट त्याला कापलं गेलं। आमदारचं खासदार तिकीट 5 वर्ष त्याला वाट बघावी लागली। त्याला तिकीट कापलं गेलं, सर्व प्रचार सुरू झाला होता, फॉर्म भरून झाला, रॅली निघाली, मेळावे झाले, पोस्टर बॅनर लागले आणि पार्टीने निर्णय केला की तिकीट बदलाय। कारण काय असेल, तिकीट बदलावलं गेलं आणि त्यानंतर पुन्हा तिथे कामाला लागल्या। 5 वर्ष निघून गेले आणि त्यानंतर पुन्हा त्यांना संधी मिळाली। त्याच्या ठिकाणी खासदार झाला। सगळ्यांनी प्रयत्न केले आणि विक्रमी मत महाराष्ट्रामध्ये घेऊन तिथे पुन्हा खासदार झाले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।